मी आता आहे धनेगावमध्ये. एवढं उन्हाचं एवढं भयंकर टेम्परेचर आहे, 41-42 टेम्परेचर आहे. आणि त्या टेम्परेचरमध्ये मी आज आलेलो आहे धनेगावमध्ये. तर धनेगावमध्ये आल्याच्यानंतर जाता जाता रस्त्याने एक असं दृश्य बघितलं जे मन प्रसन्न करणार आहे. आणि ते दृश्य असं आहे की आपले बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामार्फत दिलेल्या ह्या सार्वजनिक सभामंडपाचं काम. आणि ह्या सभामंडपाचं काम इथं हे श्री क्षेत्र बिरोबा मंदिर आहे. आणि ह्या मंदिरासाठी त्यांनी दिलेला हा सभागृह. तर मुद्दामून व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे की अशा उन्हामध्ये हे वयोवृद्ध मंडळी इथे आराम करत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण काही गोष्टी बोलणार आहोत. तर बघूयात काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं. बाबा नमस्कार. 2 मिनटं वेळ पाहिजे आपला, बोलू शकतोय का? बर. काय नाव आहे आपलं? गोरे. पूर्ण नाव? ज्ञानोबा दगडू गोरे. बर. कसं वाटतं इथं आराम करून? आनंद आहे. हा, आनंद आहे. आता इकडे ह्या बाजूला जर बघितलं तर सगळं पडीक जमीन आहे, सगळीकडे ऊन आहे आणि ह्या ठिकाणी सभागृह आहे. हो. आणि थंड वाटतंय, आराम चालू आहे तुमचा. हो. बरं, हे कोणामुळे साध्य झाले नेमकं? हे बजरंग बाप्पामुळं. कसा स्वभाव आहे माणसाचा? चांगला आनंद आहे. हा, आनंद आहे. कामाचा माणूस आहे, कसा आहे? लय आनंद आहे. म्हणजे कारखाना झाला, ही आमचा परिसर आहे सगळा. हा, किती बी आनंदच आहे सगळ्याला. कामाचा माणूस आहे. मग आता इथं आराम करताय, हे वय आहे, देवाचं एवढं मोठं ठाण आहे. हो मग ह्या मार्फत आपल्याला नक्कीच बजरंग बाप्पाला आशीर्वाद द्यायचं काम आहे का नाही? हो हो हो. हा, अरे 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 कवा बी. भारी वाटलं ना तुम्हाला? हो हो. तर इथे दुसरे पण काका आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण विचारणार आहोत नेमकं काय नाव आहे बाबा आपलं? महादेव श्रीपती गोरे. बरं, गोरे काका आपल्याला काय म्हणायचं नेमकं आपल्या खासदाराच्या बाबतीत? नाही, आपलं चांगलं आहे. खासदार बी चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. काम बी चांगलं आहे. कामं करतायत का उगं नावाला सांगताय? कामं करतात. हा? कामाची दिलाई नाही ती. मी विरोधा म्हटलाय त्यांचा, खरं सांगा. नाही खरंच आहे. विरोध असू द्या कसा असू द्या, खरं आहे. करतायत का कामं? हो, काम करतात. मग निवडून दिले म्हणजे हे आपण योग्य काम केले, कसं केलंय? योग्य केलं. मग पुढचे पंचवार्षिक द्यायची का नको त्यांना? नाही, द्यायची हा, द्यायची. हॅट्रिक करायची म्हणा की मग हो, बाप्पाची. हो. नक्की. नक्की. चला, धन्यवाद. आता इथं दुसरे एक वयस्कर बाबा आहेत. नाही तुमच्याकडून 2 म्हणणे बोलता येत नाही का? अच्छा. हे देवाचं इथं मंदिर आहे आणि ह्या देवाच्या मंदिरासाठी बाप्पांनी इथे हे सभागृह दिलेलं आहे. तर इथे हे आपले भाऊ आहेत. काय नाव आहे भाऊ आपलं? किशोर भारत सोनवणे. हा, किशोर भारत सोनवणे. सोनवणे. हा. बर, तुम्ही सोनवणे कंपनी निघालात. काय म्हणायचं नेमकं आपल्या खासदाराच्या बाबतीत? चांगलं का केलंय काम? मोठ्याने बोला. चांगलं केलंय काम खासदार साहेबांनी. का उगाच गप्पा मारताय? नाही, गप्पा नाही. हा, चांगला आहे. कारखाना आहे, सगळं आहे. मग आपला खासदार निवडून आल्याच्या नंतर आपल्याला काय विकास वाटतोय का? विकास झालेला आहे गावात चांगला. झालाय का? हो. मग आता इथं हे सामाजिक सभागृह दिलेलं आहे, आराम करताय तुम्ही सगळे एवढ्या उन्हाच्या किर उन्हाळ्यामध्ये. हा, आराम चांगला करते. चांगल्यापैकी आराम मिळतोय ना? हो. इथं ही मंडळी झोपलेली आहे. मला जाता म्हणजे मी काय असं हे नाही, पण जाता पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की मुद्दाम यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं. कारण आपल्याला आपला नेता कसा असावा, कारण आपली पूर्ण जे आपल्या समस्या आहेत तो जाणणारा आपला नेता असला पाहिजे. नाहीतर असे भरपूर नेते आले किती आणि गेले किती, ह्याला काही अर्थ नाही मित्रांनो. प्रत्येकाचं एक असं म्हणणं आहे की कामाचा माणूस आहे आणि शेवटी हॅट्रिक करणं महत्त्वाचं आहे का नाही? हॅट्रिक होणार का बाप्पाची? मग आता मतदान कोणाला करायचं पुढच्या वेळेला? बाप्पाला. नक्की का? अरे 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 विचारायचंच नाही. तुम्ही कोणा गावचे? आम्ही खूप लांबलचे आहेत, पण आता जाता म्हणलं नेमकं सभागृह बघितला मी. पुढे गेले माघारी आले. हा, पुढं गेलतो ते महागारी आलो मी वळून. हे तुम्ही आराम करायला लागले, मला बरं वाटलं. म्हणलं नेमकं 2 मिनिटं थांबून ह्यांचं काय विचार आहेत नेमके बघावेत. तुमचं काय नाव आहे? खंडू तुकाराम गोरे. काय म्हणताय आपल्या खासदाराच्या बाबतीत? काय सांगते? करतायत का कामं? हो. हा, मग मतदान पुढच्या वर्षी काय कुणाला करायचं? कमळाला?
आम्हाला कसं हां पप्पा करायचं करणार का बाप्पाला मतदान? त्यांनीच असते आपलं सारखंच. करतायत ना कामं? आपल्याला किती फायदा झाला बघा बरं. आपल्या तालुक्यातला माणूस, सर्वसामान्यांची अडचण जाणणारा माणूस, शेवटी कारखाना आहे आपल्याला, शेतामध्ये जे आपल्या ऊस आहेत ते बरोबर जातं. ऊस जात आहेत का तुमचे बरोबर? हा, बिलं निघतायत का व्यवस्थित? मग गेल्यानंतर काय तिथं अडथळा वगैरे काही? हा, कुठलीच अडचण नाही ना? नाहीतर मग आपलं खासदार आहेत म्हणून आपलं अडथळा इकडं तिकडं, हे पळा बिलासाठी, ते पळा, 10 वारंवार चक्रा मारा, असं काही नाही ना? चला, धन्यवाद सगळ्यांचे. इथे आलतो, जाता जाता म्हटलं एक सगळ्यांचा भेट घेऊन जावी. तर हे आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवला होता. कारण ही जी वयोवृद्ध जी मंडळी आहे ना, ती आराम करत होती इथे, आणि मी कामासाठी एवढ्या उन्हामध्ये फिरत होतो. ती मला मोह आवरला नाही. कारण मनाला एवढा आनंद झाला माझ्या, जेव्हा मी हे पाहिलं ना. इकडे बघा, हे नाव लिहिलेलं आहे, हे बघा, हे माननीय श्री खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या खासदार निधी अंतर्गत मौजे धनेगाव तालुका के जिल्हा बीड येथील श्री क्षेत्र बिरोबा मंदिर समोर सभामंडप बांधकाम करणे 2024-2025. किती मोठा सभागृह आहे बघा. हा, स्टाईल फरशी तर गार लागत असेल उगा कूलर सारखी. हा, थंड लागत आहे ना? काम चांगल्या क्वालिटीचं झालंय का? व्यवस्थित झालंय ना? आता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. हा, चला, अनेक अनेक आशीर्वाद द्या आपल्या खासदारांना. हा, चला, धन्यवाद. तर मित्रांनो, हे जे आहे हे धनेगावचं तळं आहे, आणि त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे ऊसाची पीक आहेत ह्या सगळ्या वावरामध्ये. तुम्ही बघू शकताय, हे सगळं ऊस आहे इकडे. आणि ऊसाची शेती असल्यामुळे जे आपले खासदार आहेत त्यांच्या कारखाना आहे, तर त्यांच्या कारखान्यामध्ये ऊस गेल्याच्या नंतर बिलाला काहीही, कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही. ऊस नेणंसुद्धा तेवढंच बाप्पा लक्ष देऊन शेतकऱ्यांकडे काळजीने ऊस नेतात. आणि ऊस गेल्यानंतर त्यांच्या बिलाची सुद्धा तेवढीच बाप्पा स्वतः पर्सनली काळजी घेतात, की शेतकऱ्यांचा ऊस आलाय का, कोणाचं राहिलं तर नाही, कोणाचं बिल वगैरे राहिलं नाही ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपले खासदार जे आहेत ते पूर्ण चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे बाप्पांना 100 पैकी 100 मार्क ह्या ठिकाणी मी देतोय. कारण असं आहे की मला जे आत्ता मी पाहिलेलं आहे ना सभामंडपाचं काम, मन प्रसन्न झालं आहे. एवढ्या भयानक टेम्परेचरमध्ये 41-42 सध्या टेम्परेचर आहे, आणि त्याच्यामध्ये एकदम ती वयोवृद्ध मंडळी आराम करतायत. खूप बरं वाटलं. आणि बघा, आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, सन्माननीय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांचा हा कारखाना आहे. पवनसूत कारखाना जो आहे, न जाने याच्या माध्यमातून कित्येक लोकांच्या, हजारो लोकांच्या चुली चालत आहेत. आणि आज हा कारखाना तेवढ्याच रुबाबात आणि तेवढ्या थाटात आणखीनही चालू आहे. आज ह्या कारखान्यामुळे अनेक लोकांची संसार चालत आहेत. बाप्पांनी हे केलेलं कार्य खरंच कौतुकास्पद आहे. आज कारखाना टिकवणं, बनवणं महत्त्वाचं नाही मित्रांनो, बनवण्याच्या नंतर तो टिकवणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांनी ते करून दाखवलेलं आहे. आज एक विचार करा, छोटंसं चिकनचं दुकान आहे, इथे कित्येक लोक येतात, त्यामुळे 10-5 किलो त्या चिकनची विक्री होते. इथं हॉटेल आहे, त्यामुळे हॉटेल, किराणा दुकान, इथे हे विक्री होते. ह्याच कारखान्याच्या माध्यमातून आज ह्या लोकांची सुद्धा घरची चाकरी चालते. हे मनाला वावगं ठरणार नाही. कारण ह्या ठिकाणी हा कारखाना बाप्पांनी जो उभा केलेला आहे, बाहेरचा स्पेस जर पाहिला तर असं वाटतं की बारामतीमध्ये आलो आहे आपण. सेम मला असं फील झालं की मी बारामतीच्या कारखान्याच्या बाहेर उभा आहे. म्हणजे ती झाडी, ते हे बाजूचं हे गार्डन बघा, म्हणजे किती असं सुंदर अशा प्रकारचं हे मन प्रसन्न करणारं हे आहे. म्हणजे काम करणाऱ्याला सुद्धा असं वाटेल की बार आतमध्ये जावं आणि काम करावं. कारण
असं काहीतरी वातावरण पाहिलं की माइंड फ्रेश होतं, म्हणून एक सहज व्हिडिओ बनवला. आणि खूप छान काम बाप्पांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेलं आहे. आणि असेच आणखीन कारखान्याच्या शाखा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बाप्पांच्या उभा राहतील आणि त्या माध्यमातून अनेक बेरोजगार जे लोक आहेत त्यांना रोजगार मिळण्याचं काम आज बाप्पांच्या माध्यमातून होईल. मी चाललेलो आहे एका कामाला, त्यानिमित्त व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बाप्पांच्या बाबतीत सांगायचं तेवढं कमीच आहे. बाप्पांनी खूप कामं करायला सुरुवात केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये बाप्पांनी रेल्वे आणलेली मित्रांनो, आणि आज त्यांच्याच माध्यमातून हे कारखान्याचं काम सुरू आहे. हे समोर ऑफिस आहे मित्रांनो. खूप छान बाप्पा. आणि ईश्वराला परमेश्वर करो आपण हॅट्रिक नाही 6 ट्रिक 10 ट्रिक जेवढं काय म्हणता येईल तेवढं वेळा आपण खासदार बीड जिल्ह्याचे व्हावेत. आणि आमची तरुणाईची पूर्ण फळी कायम आपल्या पाठीमागे उभी आहे, उभी राहणार असणार, त्यात काही शंका नाही. आपलं प्रेम आपला आशीर्वाद कायम आमच्यावरती ठेवा. आणि खूप भारी वाटलं बाप्पा, 2 शब्द बोलावेसे वाटले म्हणून बोललो आपल्या बाबतीत. इथेच आपला ब्लॉग एंड करतोय. जाता जाता एकच सांगतोय, बाप्पा खरंच तुम्ही ग्रेट आहात, ग्रेट कामं करतायत. अशीच कामं, अशीच समाजसेवा तुमच्या हातून घडावी